मूर्तिजापूर बस स्थानकावर दहशतवादी हल्ल्याच्या मॉक ड्रिलचं यशस्वी आयोजन। मूर्तिजापूर शहरातील मूर्तिजापूर बस स्थानकावर संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून मॉक ड्रिल अर्थात प्रात्यक्षिक सरावाचं यशस्वी आयोजन करण्यात आले। या सरावात विविध सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस दलांनी प्रभावी सहभाग घेतला। या मॉक ड्रिलमध्ये असं काल्पनिक दृश्य सादर करण्यात आले की काही दहशतवाद्यांनी बस स्थानकात प्रवेश करत नागरिकांना ओलीस धरले। माहिती मिळताच पोलीस, अग्निशमक दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच विशेष QRT कमांडो त्वरित घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि अत्यंत काटेकोर कारवाई करत 2 ओलीस नागरिकांची सुटका करण्यात आली। कारवाई दरम्यान एक दहशतवादी ठार झाला तर दुसऱ्याला शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या ताब्यात देण्यात आले। या मॉक ड्रिलचं आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। सरावामध्ये उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे, शहर, ग्रामीण, माना व बोरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, ATS, RCB, रेल्वे सुरक्षा बल यांचे अधिकारी उपस्थित होते। या कारवाईत एकूण 15 अधिकारी आणि 86 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांचा तत्पर प्रतिसाद तपासणे आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला बळकट करणे हा होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की हा सराव पूर्णतः यशस्वी ठरला असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असं आवाहनही करण्यात आले। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।